नवी मुंबई तळोजा नोड मजकूर या गावात एक हृदयस्पर्शी आणि भव्य सोहळा 7 एप्रिलला पार पडला. श्री गुरुनाथ मुंबईकर यांच्या चिरंजीवी प्रतीक्षाताई मुंबईकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. हा फक्त स्मरण सोहळा नव्हता, तर हिंदू धर्माच्या परंपरा व शौर्य आणि भक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी पार पडला. श्री गुरुनाथ मुंबईकर हे गेल्या अनेक वर्षापासून हिंदू धर्माची खरी परिभाषा लोकांपर्यंत समजून सांगतात व वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमी चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली या सोहळ्यात अधिक अर्थपूर्ण व प्रेरणादायी बनला. प्रतीक्षा मुंबईकर यांच्या कार्याने समाजात हिंदू धर्माच्या मूल्यांचा प्रसार झाला आणि त्याचे फळ म्हणजे हा उत्सव. या संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. तळोजे गावचे सुपुत्र गुरुनाथ महाराज मुंबईकर यांची सुकन्या प्रतीक्षा मुंबईकर तिच्या जन्मदिवसानिमित्त आज आम्ही इथे जमलेलो आहोत. तर तिच्याविषयी बोलताना मी असं म्हणते, आज रणरागिणी म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. तर तिची ही कीर्ती दिगंधत वाढत राहो त्यासाठी मी एक सांगतो. सूरत से किरत बडी बिना पंख उड जाय, सूरत तो जाती रही किरत कभी न जाय. त्याप्रमाणे या आज वाढदिवसानिमित्त मी तिला शुभेच्छा देतो. तिची कीर्ती दिवसेंदिवस वाढत राहावी आणि रणरागिणी म्हणून ती प्रसिद्ध होईल आणि तिने आपल्या समाजातील मुला मुलींना हे शिवकालीन युद्ध करायचं प्रशिक्षण देत राहावं आणि आणखी तिने रणरागिणी तयार करावी. या तिला ते वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माझं नाव मच्छिंद्र वासुदेव भोईर. सध्या विश्व हिंदू परिषद सत्संग प्रांत टोलीवरती आहे आणि विश्व वारकरी संघटना अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष पदावरती आहे. विशेषतः आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून धर्मजागर महोत्सव करत असतो, परंतु आज हा जो एक दिनविशेष आहे हा म्हणजे प्रतीक्षाताई मुंबईकर यांच्या सुकन्या यांचा हा जन्मदिवस. प्रतीक्षाताईंबद्दल सांगायचं झालं तर त्या गावोगावामध्ये जाऊन आणि शस्त्रकला जे शिवकालीन विद्या आहे, शस्त्रविद्या त्या मुलींना शिकवत आहेत. त्या माध्यमातून आपल्या ज्या लहान लहान मुली आहेत, आपल्या तरुणी आहेत, यांना एक धैर्य देण्याचं काम करत आहेत, जेणेकरून कुठेही मुली आपल्या फसत आहेत, त्यांच्यावरती कुठे अन्याय होत आहे तर त्या मुलींना सशक्त करत आहेत, सक्षम करत आहेत. आणि बघायला गेलं तर आज मुंबईकर जे आपल्या बाजूला आहेत, जर आपण हंबीरराव मोहिते जर पाहिले असतील, आपण त्याचा इतिहास आपण ऐकतो, सरसेनापती हंबीरराव मोहिते, आणि त्यांनी जसे आपल्या मुलीला घडवलं, कोण, ताराबाई, आणि तसंच आज मुंबईकरांनी आपल्या मुलीला घडवलेलं आहे. नवीन मी सांगण्यापेक्षा आपण त्यांचं समाजामध्ये त्यांचं नाव पाहू शकता. गावोगाव जाऊन ते शिबिरं करत आहेत आणि आता पुढील थोड्या दिवसामध्ये म्हणजे 17 मे ते 24 मे ह्या दिवसामध्ये या ठिकाणी शिबिर होणार आहे. त्या शिबिरामध्ये सर्व मुलींना शस्त्रविद्येमध्ये प्रशिक्षित करण्यात येणार आहेत. तरी आपल्या लहान लहान मुली असतील, आपल्या तरुणी असतील, जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी त्यांची नावं नोंदवा आणि आपल्या मुलींना सक्षम बनवा, जेणेकरून कधी बोलायची वेळ देऊ नका की आमच्या मुलीवरती अन्याय झालेला, अत्याचार झालेला आहे. समोर अशा मुली पाहिजेत, आपल्या दुर्गा समोर पाहिजेत का जिला बघितल्याने समोर त्याची पळता भूल थोडी झाली पाहिजे. आणि ते कार्य प्रतीक्षा मुंबईकर करत आहेत. त्यांना आज आमच्या संप्रदायाच्या वतीने, वारकरी मंडळाच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या तलोजा परिसरात नाही म्हटले तर गुरुनाथ मुंबईकर हे एक नाव विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या नावाने प्रसिद्ध आणि धर्मासाठी कार्य करणारे गुरुनाथजी मुंबईकर हे आपल्या प्रतीक्षा मुंबईकर हिला खरोखरच उत्कृष्ट असं प्रशिक्षण देऊन आणि ती स्वतः आता सर्व मुलींना, सर्व मुलांना ट्रेनिंग देत आहे. शिवकालीन जे कला आहे, दान, पट्टा, तसेच भाला, तसेच तलवार, याप्रमाणे त्या सर्व मुलींना शिक्षण देत आहेत. तसेच प्रत्येक गावात लवजिवत मुक्त करण्यासाठी प्रशिक्षण व आपले प्रात्यक्षिक गावात दाखवून मुलींना प्रोत्साहित करत आहे. तर त्या आज प्रतीक्षेला तिचा जन्मदिवस 18वा जन्मदिवस आज तिचा साजरा होत आहे आणि तो वारकरी संप्रदायाप्रमाणे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच हिंदू धर्माच्या सर्व आलेले सर्व वारकरी यांच्यातर्फे हा जन्मोत्सव, दीपोत्सव साजरा करून कुठल्याही प्रकारचं इथे
सर्व वारकरी संप्रदायाप्रमाणेच हा इथे दीपोत्सव प्रमाणे तिचा जन्मोत्सव साजरा होतो, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी धन्यवाद मानतो मुंबईकर आणि त्यांच्या कुटुंबियांना. असेच जन्मोत्सव साजरे व्हावे व वारकरी संप्रदायाची व हिंदू धर्माची प्रतिष्ठा वाढवावी हीच मी या जन्मदिवशी यांना शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी, जय श्रीराम. प्रतीक्षा ताई मुंबईकर यांच्याकडे माझ्या मुलींनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तिच्या माझ्या मुलीचं पण खूप नाव झालेलं आहे. याच्या मला धन्यवाद आणि तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गुरुनाथ श्यामा मुंबईकर, सत्संग प्रमुख म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा माझ्याकडे दायित्व आहे. तर या धर्मकार्य करत असताना समोरील आजूबाजूला जसा दिल्लीमध्ये श्रद्धा वालुंकर झाल्या, अहो ती दिल्ली या सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा या अशा घटना लव्ह जिहादच्या घडल्या. बदलापूर सारख्या ठिकाणी लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, उरणला झाले, अशा बऱ्याच घटना आजूबाजूला घेत असताना आम्ही असा निर्णय घेतला, काही कार्यकर्ते आमचे येऊन, या ज्या मुली फसल्या जातात आपण जास्तीत जास्त काय करतो, मेणबत्त्या जाळतो, त्यांच्यावर मोर्चे काढतो, आंदोलन करतो आणि त्यांना जेलमध्ये पाठवतो. पुन्हा ते कायद्यामध्ये अशा सुटी आहेत की त्यांना ते जेलमधून सोडलं जातात आणि मग तो नराधम बाहेर फिरत असतो आणि आपल्या मुली जीवानीशी जातात. मग आम्ही असा विचार केला का ना आपल्याच मुलींना आपण सक्षम करा, आपल्या मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण द्या, आपल्या मुलींच्या अंगात शौर्य जागरण करा. माझी मुलगी प्रतीक्षा ज्यावेळेला 10वीला फर्स्ट क्लासमध्ये पास झाली, 78% मार्क असताना सुद्धा सुरुवातीला ती नाराज झाली होती. पण मी तिला सांगितलं की तुला 2 वर्ष सेवा करायची आहे, मी जशी सेवा करतो तशी 2 वर्ष तुला सेवा करायची आहे. याच्यात तर तुझी 10-15 जरी मुली जरी वाचल्या लव्ह जिहादमधून तर त्याचं पुण्य तुला भेटेल. असा उद्देशाने तिला मी कॉलेजला न जाता या प्रशिक्षणामध्ये लोटली आणि तिचं आताचं कार्य बघता तिने 400-500 मुलींना ट्रेन केल्यात आणि 60-70 मुली तर अशा ट्रेन केल्यात की तिच्यासारखे झालेत. तिच्याजवळ जेवढं शिक्षण आहे ना तेवढं ते पूर्णपणे देत आहे. इतर गुरु सरकारनं काय अर्ध शिक्षण देणार ना अर्धा नाही देणार. तर या गोष्टी आपण कुठेतरी लव्ह जिहादमधून आपल्या मुली वाचल्या पाहिजेत, आपल्या मुली कुठल्या कोणाच्या फासल्यामध्ये फसल्या ना पाहिजेत, या उद्देशाने हा सर्व कार्यक्रम केला. आणि दिदीला आता 18 वर्ष पूर्ण होतात. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आम्ही केक वगैरे हा कुठली पाश्चात्य संस्कृती वापरत नाही. आपल्याकडं प्रत्येक गोष्टीला दिवा लावून शुभ कार्य केलं जातं, कुठल्याही मेणबत्त्या विजवल्या जात नाही आणि त्याच्यामुळं आपण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण दरवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम करतोय. तर याच्यात आपण लोकांना हेच सांगायचं आहे की दुसऱ्यांची संस्कृती वापरण्यापेक्षा, शिजलेल्या अन्नावर सुरी चालवण्यापेक्षा केकवर सुरी कापून चालवणं म्हणजे शिजलेला अन्न आहे तो, आपण तो खातोय, आपण ठुंकर मारतो मेणबत्ती म्हणजे आपली थुंकी सुद्धा केकवर उरली जातोय. तर या कुठेतरी आपली संस्कृती नाही, ती हिंदू संस्कृती नाही. आपली संस्कृती दिव्या लावून दीप उत्सव साजरा करून नामस्मरण करून या. आणि सर एक जे तुम्ही एक संकल्प घेतलाय हाती की घर घर जिजाऊ, हा आता या विषय आम्ही तोच विषय तिथं झाला की ज्या मुली आपल्या फसल्या जातात. जर आपले छत्रपती शिवाजी महाराज, आता प्रत्येक जण काय म्हणतात राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला येतील का? जर राजे जर पुन्हा जन्माला येत असतील तर जिजाऊ पाहिजे. अगदी बरोबर. घर घर जर जिजाऊ जर आपली जर तयारी झाली, आपल्या प्रत्येक घरात जर जिजाऊ तयार झाली तर ती पुढच्या काळात नक्कीच एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येईल. आणि आपला संकल्प पूर्ण घर घर जिजाऊ कार्यक्रम हाचसाठी आपण राबवतो की प्रत्येक घरात बघा कुठेही भांडण झालं का आपला आई वडील सुद्धा आपल्या मुलांना खेचून घेतात, हे नको जाऊ तिथं भांडणं. जर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने जिजाऊ साहेबाई जर बोलले असत्या, अरे तुला जागीर आहे, कशाला जाते तिकडे भांडणं करायला, कशाला लढाई करायची गरज आहे, आपला काम असतं आहे आराम कर. पण तसं नाही तिने शिकवलं. तिने रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, संभाजी महाराजांना घडवलं. तसं जर आपलं काय मुलं घडवायची असतील तर पहिला आपला जिजाऊ मासाहेब तयार करणे आणि म्हणून घर घर जिजाऊ या आपला संकल्पना आहे आणि ती करायचा प्रयत्न तुमच्या आमच्या सारख्यांच्या सहाय्याने, महाराज लोकांच्या कीर्तनकारांच्या सहाय्याने आम्ही तो प्रयत्न करतो. तशी बघायला गेलं तर 400-500 मुलींना शिक्षण दिलं, कारण शाळेच्या मुली जास्त असतात, 60-70 मुली असतात प्रत्येक शाळेमध्ये. अशा बऱ्याच शाळेमध्ये जाऊन ट्रेनिंग दिलेली आहे आणि इथे जे क्लास घेतो किंवा वर्ग चालवतो त्याच्यात पण 70-80 मुली तर तिने एकदम तिच्यासारखे ऍक्टिव्ह केलेले आहेत. म्हणजे त्या अशा मुली, आता त्या पालकाने सांगितलं ना की माझी मुलगीचं नाव चालला, तर ती मुलगी वर्ग घेऊ शकते, ती मुलगी शिकू शकतं, अशा मुली ट्रेन केलेल्या आहेत तिने. म्हणजे आज तिचं 18 वर्ष पूर्ण होतात आणि उद्या जर तिचं लग्न झालाच 19 वर्षापर्यंत तर ती सासरी जाऊ शकतं. मग तिच्या या विद्यार्थिनीच पुढे शिकवायचं काम करू शकतात. तर आपला संकल्प पुढे चालू राहील.
या उद्देशानं तिने सगळ्या मुली ट्रेन केल्या. म्हणजे तिने कुठलाही दुसऱ्या गुरुसारखा ठेवला ना काय हा प्रकार नाही शिकवायचा मुलींना. तिच्याकडे जेवढा प्रकार येतो तो